नमस्कार मंडळी, मी इकडे चालले होते जिमसाठी. आवरून गाडीमध्ये थोबाड बांधून बसले होते कारण मला गाडीमध्ये फिरत आहे. त्यानंतर आम्ही निघालो जिमच्या दिशेने. जवळपास 45-50 मिनिटं लागतात नेकनूरहून बीडला जायला. तर गेलोत की आमचं आज होतं क्रॉसफिट म्हणजे वेट ट्रेनिंग. आतापर्यंत वेट ट्रेनिंग केली डेली, आज होतं क्रॉसफिट. आता सर जसं घेतील तसं. तर हे क्रॉसफिट लईच अवघड होतं. म्हणजे अगोदर आम्ही जे केलं का ते तर लई डेंजर होतं. म्हणजे वेगळंच होतं ते. फर्स्ट टाईमच ते एक्झरसाईज गेली होती. त्यानंतर हे होतं चव्हाण साहेब उड्या मारीत डायरेक्ट फर्स्ट एंडपासून एंडपर्यंत जायचं होतं. तर चव्हाण साहेबाचं झालं, त्यांच्या मित्राचं झालं. म्हणलं मी वाचते काय की, पण सरनी माझे कारण हात नव्हते ना वरी पुढं, त्याच्यामुळे म्हणलं येस मी वाचते याच्यापासून. पण नाही, सरनी तसलं उंच आणलं तर मग त्याच्यावर मला बी उड्या मारावं लागल्या. पण त्या बाकीच्या त्या दोघांपेक्षा जरा सोपं होतं कारण त्यांना खालून वरी उडी मारायची होती. माझा हातच पुरत नव्हता. तर मग मी मस्तपैकी उड्या मारल्या, छान एक्झरसाईज केली. आणि आणखीन बाकी होतं बरं का, हे इकडं काय होतं हे असलं हे उचलायचं. मला ह्याचे काही नाव माहीत नाहीत बरं का, पण येतंय आता, यायला लागलंय थोडं थोडं. तिकडं पहिलं चव्हाण साहेबाला दिला मोठा रॉड, तर त्यांच्या मित्राला बी मोठा रोड दिला. त्यात आम्ही तिघं जातोत नाही, एक चव्हाण साहेब आहेत आणि एक दशरथ भैया म्हणून आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल. असं आम्ही तिघं जातोत नेकनूरवरून. नंतर मला पहिल्यांदा दिला छोटा रॉड, त्यानंतर दिला मोठा रॉड. तर छान वर्कआउट केलं. त्यानंतर ना हे जे बॉक्सर हातात घालतात का तसलं मी बी हातात घातलं. आणि त्यानंतर जे गोल सर्कल दिसतंय का त्याला ते मारायचं होतं. राईट लेफ्ट सर जशी म्हणतील का तसं मारायचं. ते त्याच्यावर दना 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 मारायचं, फास्ट स्पीडने मारायचं. कसं म्हणजे दोन्ही हाताने मारायचं किंवा एका हाताने ह्या हाताने इकडं, ह्या हाताने इकडं, म्हणजे जसं सांगतील ते तसं मारायचं. तर इकडं चव्हाण साहेब असं मला वाटत होतं ते इमॅजिन करतात की जे पांढरं आहे का सर्कल तिथं माझा थोबाड आहे आणि ते मारितात मला म्हणून, कारण ते मारितच होते तेवढ्या ह्यानी. मला तर हसायलाच येत होतं. म्हणलं वा, नक्की मी म्हणत होते पलीकडून तुम्ही मलाच इमॅजिन करतायत म्हणून. तर त्यांना मी थोडं काय म्हणते ते चिअरअप करत होते की मारा मारा म्हणून. तर म्हणजे ही आमची ना शेवटची एक्झरसाईज नव्हती, याच्यानंतर पण झाल्या पण मी शूट नाही केला. त्यानंतर ना आम्ही निघालोत. मी एवढी दमले होते ना आज, एवढी दमले होते काय सांगू तुम्हाला. मी मस्त झोपी गेले कारण मला इच्छाच नव्हती उठून काही म्हणजे मोबाईल बघायची, काहीच नाही. मी निवांत झोपी गेले. तेवढा एक मला मागच्या सीटमध्ये बसलेलं तेवढं एक परवडते. पण घरी आलो, शिव रानात होता, घरी आलो पटकन आंघोळ केली आणि आमचं जे नाश्ता आहे तो केला, प्रोटीन रिच डाएट. त्यानंतर आम्ही गेलो शेतात व्हिडिओ काढण्यासाठी. मग व्हिडिओ काढले, शॉर्ट व्हिडिओ काढले 2-4. एक प्रमोशन होतं तर ते कॅन्सल केलं कारण ना आमच्या बांधकामावर आज सगळे आमचं इंटेरियर डिझायनर, परत त्याच्यानंतर आमचं नळ फिटिंग, लाईट फिटिंग, परत फरशीवाले सगळे येणार होते. त्यांची चर्चा होणार होती, चर्चासत्र होतं. म्हणजे ते इंटेरियर डिझायनर त्यांना सांगणार होते की कसं काय करायचं सगळ्या गोष्टी. त्यामुळं मग प्रमोशनचं कॅन्सल केलं. उद्या जावं म्हणलं प्रमोशनला. मग काय शिवांशला रानातून आणलं, त्याला झोपवलं, मी पण झोपले. तर त्यानंतर ना अक्षरशः दुपारी 2 वाजल्यापासून पाऊस सुरू होता रात्रीपर्यंत आमच्या इकडं. तर आम्ही काही नाही, आम्ही घरातच होतो. त्यानंतर शिवांश उठला, थोडा मोबाईल दिला तर बघायचा म्हणून रडत होता. मी इकडं तेल लावलं होतं. आता मला उद्या सकाळी डोकं धुवावं लागणार, त्याचंच टेन्शन आलं मी कारण एवढं तेल लावलंय ना खूप जास्त. चला टट्टा बाय.